नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर. मित्रांनो, तुम्हालाही जर तुमच्या घरावर सोलर बसवायचं असेल आणि तुमचं वीज बिल ते कमी करायचं असेल तर तुम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून जी सोलर रूफटॉप योजना राबवत आहे त्याच्यामार्फत आपल्या घरावरच्या छतावर सोलर पॅनल बसवून त्यामध्ये तुम्ही अनुदान म्हणजे सबसिडी मिळवू शकतात. याची मी ए टू झेड माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. काय ही सोलर रूफटॉप योजना आहे, काय पात्रता आहे, डॉक्युमेंट काय लागणार आहे आणि मेन म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात हेही मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, या योजनेचं नाव आहे सोलर रूफटॉप योजना. महाराष्ट्र योजनेचा लाभ सोलर पॅनल खरेदीसाठी तुम्हाला अनुदान मिळणार आहे. योजनेचे जे लाभार्थी असतील ते राज्यातील सर्व नागरिक यासाठी अर्ज करू शकतात. सोलर रूफटॉप सबसिडी योजना हेल्पलाईन नंबर तुमच्या डिस्प्लेवर दिसत असेल. काही जास्त तुम्हाला इन्क्वायरी लागत असेल तर या नंबरवर कॉल करून तुम्ही इन्क्वायरी करू शकतात. त्यानंतर अर्ज करण्याची जी पद्धती ती ऑनलाईन पद्धतीने तेही मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात. तर नागरिकांना त्यांचे घर, कार्यालय, कारखाना यांच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. घरगुती सौर ऊर्जा योजनेची सुरुवात केंद्र शासनाद्वारे राज्यातील नागरिकांना कमी दरात वीज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. राज्यातील नागरिकांना सौर ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहित करण्याचा उद्देश या योजनेचा आहे. त्यानंतर शासनावरील वाढत चाललेला जो विजेचा भर आहे तोही राज्य सरकार कमी करण्याच्या उद्देशाने या योजनेची एक सुरुवात करण्यात आलेली आहे. नागरिकांना मोफत ऊर्जेचा स्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानेही सोलर रूफटॉप सबसिडी योजनेची सुरुवात राज्य सरकार मिळून आणि केंद्र सरकार मिळून यांनी केलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे या योजनेमुळे तुम्हाला काय फायदा होणार आहे तर तुमचं जे वीज बिल आहे ते खूप कमी होणार आहे. कारण तुम्ही जेवढी इन्व्हेस्टमेंट या सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी टाकणार आहे ती जी इन्व्हेस्टमेंट आहे ती तुमची 4 ते 5 वर्षात वसूल होईल. नंतर तुम्हाला 20 वर्षापर्यंत हा सोलर पॅनल तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट वापरू शकतात. फक्त याचा छोटा मोठा मेंटेनन्स तुम्हाला करावा लागणार आहे. तर हा या योजनेचा खूप मोठा फायदा आहे. आता तुम्ही जो सोलर पॅनल बसवाल त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून सबसिडी म्हणजेच अनुदान देणार आहे. तर 3 किलोवॅट क्षमतेचे जे सोलर पॅनल असतील त्याच्यावर तुम्हाला शासनाकडून 40% अनुदान मिळणार आहे. त्यानंतर 3 किलोवॅटपेक्षा जास्त जे सोलर पॅनल असतील त्यावर 20% अनुदान तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर सामूहिक वापरासाठी म्हणजे 500 किलोवॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणावर तुम्हाला शासनाकडून 20% अनुदान दिले जाणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला 3 किलोवॅट, 3 किलोवॅटपेक्षा जास्त आणि 500 किलोवॅट यांना अनुदान सबसिडीचा क्रायटेरिया ठरवलेला आहे. त्यानंतर गृहनिर्माण, रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनेमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना प्रत्येकी घरासाठी 10 किलोवॅट विद्युती निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणावर 20% अनुदान दिले जात आहे. आता तुम्ही जो सोलर पॅनल खरेदी करायला जाणार तर 1 किलोवॅट सोलर पॅनलची किती किंमत आहे तर 1 किलोवॅटला तुम्हाला 46,820 रुपये मोजावे लागतील. 1 ते 2 किलोवॅटला तुम्हाला 42,470 रुपये मोजावे लागतील. 2 ते 3 किलोवॅट 41,000 रुपये मोजावे लागतील. 3 ते 10 किलोवॅट तुम्हाला 40,290 आणि 10 ते 100 किलोवॅट तुम्हाला 37,020 रुपये असे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. यामध्ये तुम्ही जी पूर्ण रक्कम भराल यामध्ये तुम्हाला राज्य सरकार सबसिडी देईल, जे की तुम्ही वरती पाहिले किती पर्सेंटमध्ये ती सबसिडी आहे. तर या योजनेचे काही अटी आणि शर्ती म्हणजे अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे. स्थायी त्यालाच या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो. त्यानंतर ज्या गावात दुर्गम भागात विजेची जोडणी झालेली नाही अशा गावात प्रथम स्थान देण्यात येणार आहे. त्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला स्वतःकडची थोडीफार रक्कम भरावी लागते आणि बाकीची रक्कम अनुदान स्वरूपात महाराष्ट्रात शासनाकडून दिली जाते. त्यानंतर फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना सोलर रूफटॉप योजनेचा लाभ घेता येईल. त्यानंतर एका व्यक्तीलाच फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. अर्जदाराकडे व्यक्तीकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे. अर्जदार व्यक्तीकडे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे. त्यानंतर एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता या योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट लागतील. ते म्हणजे तुमचा आधार कार्ड, रेशन कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, जमिनीचा 7/12 उतारा, बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला, मोबाईल नंबर, विजेचे बिल, ज्या जागेवर सोलर पॅनल बसवायचा असणार त्या जागेचा तपशील आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र एवढे डॉक्युमेंट तुम्हाला द्यावे लागतील. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेसाठी तुम्हाला कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे तर ऑफिशियल जी वेबसाईटची लिंक आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे. solarrooftop.gov.in अशी ही वेबसाईट आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकतात. तर तिथून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आता बघा मित्रांनो, मी माझ्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर आलेलो आहे आणि ही वेबसाईट उघडलेली जी की
solarrooftop.gov.in आहे. तुम्ही या वेबसाईटवर डायरेक्ट येऊ शकता. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आहे. त्यानंतर इथं तुम्हाला बघा या कॉर्नरमध्ये अप्लाय फॉर रूफटॉप सोलर सबसिडी स्ट्रक्चर आणि रजिस्टर वेंडर, हे वेंडर कोणासाठी, जर ज्या कंपन्या सोलर कंपन्या असतील त्यांच्यासाठी हे रजिस्टर वेंडर्स आहेत, जे की तुम्हाला सोलर पॅनल बसवून देणार असतील. त्यानंतर अप्लाय रूफटॉप सोलर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं रजिस्ट्रेशन आणि लॉग इन असं दोन ऑप्शन दिसतील. इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. पहिले रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला तुमचा युजर आय डी पासवर्ड वगैरे सेट करावा लागेल. त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशनमध्ये स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि इलेक्ट्रिक डिस्ट्रीब्युटर कोण आहे तुमचा आता, जे की तुमची महाराष्ट्र स्टेट असेल तर MSDL तुम्ही टाकू शकता. त्यानंतर तुमचा बिलावरचा कंझ्युमर अकाउंट नंबर इथं टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही सक्सेसफुली रजिस्ट्रेशन करून घेणार आहात. त्यानंतर तुम्हाला लॉग इनवर यायचं आहे. लॉग इनवर तुम्ही जो मोबाईल नंबर रजिस्ट्रेशनच्या वेळी टाकला होता तो टाकून तुम्ही लॉग इन करून घ्यायची. त्यानंतर लॉग इन करताना तुमच्या मोबाईलवर एक OTP गेला असेल, तो OTP तुम्हाला इथं टाकावा लागेल. बघा मित्रांनो, अशा पद्धतीने माझं लॉग इन पेज आता उघडलेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही, मी ऑलरेडी इथं जी डिटेल्स आहेत ती फिलअप केलेली. तुम्हाला फक्त ॲप्लिकेशन डिटेल्स इथं भरायची. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन हे सबमिट होऊन जाईल डिस्ट्रीब्युशन कंपनी युटिलिटी करता. त्यानंतर तुम्हाला काही दिवसात म्हणजे 10 ते 12 दिवसात तुम्हाला एक असं मेसेज येईल की तुमचा फॉर्म हा अप्रूव्हल झालेला आहे. त्यानंतर तुम्हाला आता वेंडर सिलेक्शन करावं लागेल. तुमचा फॉर्म अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्हाला वेंडर सिलेक्शन करावं लागेल. नंतर तुमचं वर्क स्टार्ट होईल. वर्क स्टार्ट झाल्यानंतर तुमचं सोलर इन्स्टॉलेशनसाठी तुम्हाला जे वेंडर असतील ते तुमचं सोलर इन्स्टॉलेशन करून जातील. त्यानंतर इन्स्पेक्शन करतील ऑफिसर. त्यानंतर प्रोजेक्ट कमिशनिंग जे असेल ते तुमचं व्हेरीफाय करेल. त्यानंतर तुम्ही सबसिडीसाठी या वेबसाईटवरून आवेदन करू शकतात, म्हणजे रिक्वेस्ट करू शकतात. त्यानंतर तुमची सबसिडी तुमच्या बँक अकाउंटमध्ये ज्या आधार कार्ड लिंक असेल त्याच्यावर तुमचं येईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करायचं आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकतात. इथं बघा तुम्ही ॲप्लिकेशन अक्नॉलेजमेंट डाउनलोड करू शकतात. त्यानंतर डाउनलोड टोकन तुम्ही करू शकतात. टोकन तुम्हाला जेव्हा तुम्ही इन्स्टॉलमेंट कराल सोलर पॅनल तेव्हा लागणार आहे. तर अशा पद्धतीने तुमचं हे जे सोलर रूफटॉप योजना या अंतर्गत तुम्ही तुमच्या घराच्या शेतावर सोलर पॅनल बसून आपला वीज बचत करू शकतात. मित्रांनो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.